आज गडचिरोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक असून आज मतदानाचा दिवस आहे। सध्या मी गोकुळनगर येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी मतदान केंद्रावर आहोत। या ठिकाणी आज 78 वर्षाची राजूनं भेट दिली। तिची प्रकृती बरी नसतानाही सुद्धा या ठिकाणी भेट देऊन लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी मतदान केलेलं आहे, ते आपण बघू शकता। आजी तुमचं नाव काय? सुलोचना मुक्ता देवडा, राहणार कुठल्या? गोकुळनगर। हो आलो 11 11:30 झालं मतदान? आता तुमची तब्येत वगैरे बरी आहे? आता पुष्कळ हलवली, हो का? चालणं नाही होत बरोबर। तरी किती वर्षापासून तुम्ही मतदान करता? आम्ही वडिलाच्या घरी होते तेव्हापासून 20 वर्षापासून। हो का? इथेच मतदान करून राहिले? हं. काही येताना जाताना? नाही, आता म्हणजे जिकडे असलं तिकडे जायचं। हो नंबर काही वर्ष तिथे होते, काही वर्ष आता यंदा इथं आलं, काही वर्ष गोकुळनगर त्या गव्हर्नमेंट शाळेला होतं। काय त्रास वगैरे? त्रास आता येस आता चालण्याचं, हो का? अशक्तपणा, कधी नेहमी तापशेत राहतो। हो का? तरी सुद्धा तुम्ही मतदानासाठी आले? हो, मग आता जिवंत असेपर्यंत द्यावाच लागते। हो का? मेल्याच्या नंतर थोडस येणार नाही, मतदानाला। खरंच अभिमानास्पद आहे, कारण तुम्ही लोकशाही बळकट करण्यासाठी या ठिकाणी येऊन मतदान केलात। हो खरंच गौरवास्पद आहे आजी। हो, ठीक आहे। द्यावंच लागते ना हो. जिवंत असेपर्यंत। हो बरोबर आहे। मग मेल्याच्या नंतर थोडं येणार आहे। केंद्रावर आल्यापासून काही वगैरे त्रास नाही, तुम्हाला? नाही. कुठल्या प्रकारचे त्रास? आणून दिलं हा. बापून, सोडलं। आता जातो आता हळूहळू का करायचं? ठीक. इथून किती दूर आहे तुमचं घर? नंतर तिकडे कब्रस्तान। कब्रस्तान कोणतं कब्रस्तान? हा, इथून किती दूर असेल? अर्धा किलोमीटर? आता तेवढे लक्षात नाही, पण अर्जुनवार साहेब पाहिले का तुम्ही? पहिले तिकडल्या कापरटी बँकेमध्ये होते का? हा हा, त्यांचं घरच आहे, माझं घरच आहे। बरं बरं, चला मग ठीक आहे. हं. हो.